नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नालेसफाईची कामे 15 एप्रिलपासून सुरू करावीत. आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश. 85 वर्षावरील वृद्ध आणि दिव्यांगांना घरूनच मतदान करण्याची सुविधा आणि दुय्यम निबंधक कार्यालय मार्च अखेरीस येणाऱ्या सुट्ट्याच्या दिवशीही सुरू राहणार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर अति धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्ताच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन जी. गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले. या बैठकीत नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच 15 एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील 86 अति धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा, असेही राव यांनी स्पष्ट केले. इमारत अति धोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे. त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा. अति धोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी, असेही राव यांनी सांगितले. वंदना एसटी अंडसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आपत्कालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. बैठकीनंतर आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती, त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. तसेच मान्सूनच्या 4 महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत, असे आयुक्त राव म्हणाले. त्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. हाजुरी येथील TDRFच्या शिबिरालाही आयुक्त राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामुग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री,
प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अद्ययावत डाटा सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली. हे सेंटर अद्ययावत आहे, त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा अलर्ट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या भेटीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी उपस्थित होते. तलावपाळी येथे राजन विचारेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती आहे. या शिवजयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. शिवजयंतीनिमित्त तलावपाळी येथील अश्वरूढ पुतळ्याला उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास देसाई उपस्थित होते. राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण मवियाची लोक राजन विचारे यांच्या पाठीशी आहोत, असे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत यांनी सांगितले. तर यावेळी 5 लाखाच्या मताधिक्याने राजिना विचारे यांना निवडून आणू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्राधान्य द्यावे. शैक्षणिक शिक्षणासोबतच मैदानी खेळ आयुष्याला नवी दिशा देतात. आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी दररोज खेळावे, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ऑइल सेट्स हायस्कूल भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. तसेच मशाल ज्योत पेटवली आणि 5 तालुक्यातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मानवंदना दिली. केंद्र पातळीवर प्रथम आलेले संघ तालुका पातळीवर आणि तालुका पातळीवर प्रथम आलेले संघ जिल्हा पातळीवर स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. या स्पर्धा सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात तसेच मुले आणि मुली या स्वतंत्र गटात घेण्यात आल्या असून सांघिक स्पर्धेत खो-खो, कबड्डी, लंगडी, लेझिम या खेळाचा तर वैयक्तिक स्पर्धेत 50 मीटर आणि 100 मीटर धावणे, 25x4 रिले, लांब उडी आणि संगीत खुर्ची या खेळाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. खारलँडचे मैदान वैयक्तिक जहागीर आहे, अशा प्रकारचा वापर डॉक्टर जितेंद्र आव्हाड करीत आहेत. अजितदादा यांचा या प्रकरणाशी सुत्राम संबंध नसताना ते जोडणे ही कला जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. जितेंद्र आव्हाडाच्या सारखा कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू असलेला बरा, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून लगावला. तर सरकारी जागेवर बेकायदेशीर अनधिकृत टर्फ क्लब, पारसिक 60 फूट टीपी रोडवरील अनधिकृत कार्यालय, कळवा स्टेशनवरील बेकायदेशीर पार्किंग, आत्कोनेश्वर नगर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी घेतले जाणारे बेकायदेशीर पैसे, 72 एकरवर चाळी बांधणारे कोण, असे प्रश्न उपस्थित करून जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला यांनी लक्ष्य केले. कळवा येथील खारलँडचे मैदान आहे. या मैदानाची संयुक्त मालकी जिल्हा परिषद, पाटबंधारे खाते आणि क्रीडा विभाग यांची आहे. गेल्या 7-8 वर्षापासून खारलँडचे मैदान हे आपली वैयक्तिक जहागीर आहे.
अशा प्रकारचा वापर जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सहकारी करीत होते. गेल्या 7 ते 8 वर्षे या मैदानावर कुठल्याच राजकीय पक्षाला, कुठल्याच संस्थेला तिथे कार्यक्रम करू द्यायचा नाही. आपण मात्र क्रिकेटच्या नावावर लाखो रुपये कमवायचे, क्रिकेटच्या नावावर तिथल्या तरुण मुलांचे भविष्य खराब होईल अशा प्रकारचे भावनिक आवाहन करायचे. खरं तर ती जागा शासनाची आहे. शासनामध्ये शुल्क भरून ती जागा कोणीही वापरू शकतो, पण ज्यांना ती जागा फुकट वापरायची सवय झालीये आणि कोणालाच ती जागा वापरूच द्यायची नाही, अशी वस्तुस्थिती असताना खोटे आरोप केले जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय अधिकारी दिनेश पैठणकर यांचे नाव घेऊन त्यांना धमकावण्याचा देखील प्रयत्न सुरू केला आहे. मला भीती वाटते की ज्या पद्धतीने ठाणे महापालिका अधिकारी महेश आहेर यांच्यावर हल्ला झाला त्या पद्धतीने दिनेश पैठणकर यांच्यावर हल्ला होऊ नये, कारण आव्हाड यांची संस्कृती, संस्कार, विचार करमुसेपासून महेश आहेर पासून दिनेश पैठणकर पर्यंत पोहोचू नये अशा प्रकारची मला भीती आहे. त्यामुळे पोलीस खात्याने दिनेश पैठणकर यांना देखील पोलीस संरक्षण द्यावे. जितेंद्र आव्हाडाच्या सारखा कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू असलेला बरा, आणि जो नाही झाला कार्यकर्त्यांचा तो काय होणार पक्षाचा, असा जाहीर टोला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला आहे. 72 एकर शासकीय जागेवरील पारसिक 60 फूट टीपी रोडवरील श्री समर्थ सोसायटीच्या कोपऱ्यावर अनधिकृत मोठे कार्यालय उभारण्यात आले आहे. येथे चोरीचा स्टीलचा माल कोण उतरवत होता? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथे नुकतीच कारवाई देखील केली आहे. कळवा स्टेशनवरील बेकायदेशीर पार्किंग कोणाची आहे? कळव्यातील आत्कोनेश्वर नगर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बेकायदेशीर पैसे कोण घेतात? महापालिका अधिकारी पोलीस यांच्या मार्फत व्हाईट पेपर सादर करा की 72 एकरवर चाळी बांधणारे कोण आहेत? एका बाजूला अजितदादांना सांगायचे तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता, तर दुसरीकडे त्याची मिमिक्री करायची. एकीकडे पत्रकार परिषदा घेऊन विरोध करायचा, दुसरीकडे निधी मागायचा, नागरिकांसमोर संत व्हायचे, पण बेकायदेशीर कामे करायची ही जितेंद्र आव्हाड यांची संस्कृती आहे, असा हल्ला प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी चढविला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. महायुतीमध्ये परांजपे मुल्ला या दोघांना अजिबात महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या 4थ्या मजल्यावरून वसुली कोण करतो आणि ज्यांनी परांजपेच्या कुटुंबाचे हॉस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे, याचे उत्तर परांजपे मुल्ला यांनी द्यावे.
अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी या दोघांचे वाभाडे काढले. जो नाही झाला बापाचा, जो नाही झाला ठाकरे शिंदेचा, जो नाही झाला आव्हाडांचा, तो काय होणार अजित पवारांचा, असा सवाल करीत सुहास देसाई म्हणाले की आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्याच्या पक्षातही महत्त्व नाही. त्यामुळे ते जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूट टीका करून महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जितेंद्र आव्हाड हे 2 वेळा कॅबिनेट मंत्री होते, पण त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण पालिकेतील 4थ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे सबंध ठाण्याला माहीत आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती. कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता. मुल्ला यांचे दाऊद सोबत संबंध आहेत, असे वरिष्ठ IPS अधिकारी परमबीर सिंग यांनी जाहीरपणे कसे काय सांगितले होते. शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद भटला या मुंब्रा येथील इस्माला कोणी दिली होती? कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर ज्या कोकण मल्क टाईल बकेचा कारभार नजीब मुल्ला पाहत आहेत, त्या बकेत कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लिम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा. कार्यालयातील खाणं पिणं, टिपटा ॲपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे? तेव्हा याच जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले होते, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला. कल्याण पूर्वेतील 90 फूट राएड परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरातील 1 किलो चांदीच्या पादुका चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. राजेश वंजारे, कैलास निषाद आणि फारुख अली शेख या तिघांना नवी मुंबई परिसरातून अटक केली आहे. पादुका चोरी केल्यानंतर पळण्यासाठी चोरट्यांनी रिक्षाचा वापर केला होता. या रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागला. रिक्षाच्या नंबर आधारे पोलीस या चोरट्यांपर्यंत पोहोचले. या तिघांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 40% अपंगत्व आणि 85 वर्षे वयावरील वृद्धांचे याकरिता निवडणूक आयोगामार्फत 12 नमुना भृंगरूनच मतदान करता येणार. मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे इच्छुक मतदारांनी 12 फॉर्म 5 दिवसात भरून द्यायचे आहेत. त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील. जिल्ह्यामध्ये एकूण 85 वर्षावरील 59,004 मतदार आहेत. जे मतदार त्याच्या वृद्धत्व आणि अपंगत्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागील निवडणूक आयोगाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या 31,186, महिला मतदारांची संख्या 27,819 असे 85 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या एकूण मतदारांची संख्या 59,004 इतकी आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.
सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक आणि सहदुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू आहे. मार्चअखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने जनतेकडून मार्चअखेर सुट्ट्या आल्यामुळे जनतेस त्यांचे दस्त नोंदणीसाठी त्रास होऊ नये याचा विचार करून नोंदणी महानिरीक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच रेडी रेकनर दरात 1 एप्रिलपासून वाढ संभवते, त्यामुळे मार्चअखेर गर्दी होते. सुट्टीच्या दिवशी नोंदणी कार्यालय सुरू राहणार असल्यामुळे जनतेची सोय होणार आहे. स्थावर मिळकतीचे व्यवहार पूर्ण करून मुद्रांक शुल्क भरून खरेदी दस्तांची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात असते. रेडी रेकनरच्या दरात गेल्या 2-3 वर्षापासून वाढ झाली नसल्याने यावर्षी रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी होण्याची अपेक्षा नोंदणी विभाग व्यक्त करीत आहे. यावर्षी मार्च अखेरीस येणाऱ्या या सुट्ट्याच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक आणि सहदुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणी करण्यासाठी जनतेच्या सेवेत सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे. या सुवर्ण संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरून करावी, असे आवाहन जिल्ह्याचे सहजिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी, शहर, नारायण राजपूत आणि सहजिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी, ग्रामीण, ओमप्रकाश जांभळे यांनी जनतेला केले आहे. कल्याणमध्ये ठाकरे गटाने साकारलेल्या शिवशाही देखाव्याच्या रथाला पोलिसांनी आक्षेप आहे. कल्याणमध्ये ठाकरे गटाने लोकशाहीत पाठीत खंजीर खुपसणारे मावळे अशा आशयाचा देखावा असलेला शिवशाही रथ साकारला आहे. आज तिथीनुसार शिवजयंती आहे आणि त्यानिमित्त मिरवणुकीत हा चित्ररथ सहभागी होणार होता. मात्र या चित्ररथावरील चलचित्र देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आणि त्यांना त्या देखाव्यावरील आक्षेपार्ह मजकूर आणि चलचित्रे काढून टाकण्यास सांगितले. चलचित्र देखावा काढून टाकण्याच्या पोलिसाच्या सूचना आल्यावर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि उपनेते विजय साळवी यांनी त्या देखाव्यावरील आक्षेपार्ह मजकूर आणि चलचित्रे काढून टाकले आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नालेसफाईची कामे 15 एप्रिलपासून सुरू करावीत, आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश. 85 वर्षावरील वृद्ध आणि दिव्यांगांना घरूनच मतदान करण्याची सुविधा. आणि दुय्यम निबंधक कार्यालय मार्च अखेरीस येणाऱ्या या सुट्ट्याच्या दिवशीही सुरू राहणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.